हमारा भी जगदीश भाई जब बोलते हमको काय जगदीश भाऊ तुमची मागणी काय आहे? आज मी अप्पर कामगार आयुक्त नागपूर हां यांच्या कार्यालयाकडे आमचे कृष्णकांत गोपाल इंद्रपाल जनवार हां यांचं मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांचं थोडंसं हृदयाचं ऑपरेशन झाल्यामुळं त्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला होता। आज त्यांचं फिटनेस सर्टिफिकेट वगैरे सर्व चांगलं असून देवेंद्र भाऊ उपमुख्यमंत्री असताना आणि कामगार मंत्री संजय खाडे असताना त्यांनी एक निवेदन सादर केलं होतं की माझ्यावर दया करून स्वेच्छा सेवा नियुक्ती रद्द करून पुन्हा मला सेवेत समायोजित करा अशी मागणी कृष्णकांत गोपाल इंद्रपाल जनवार यांनी केलेली असताना लोकसेवा कायद्याच्या अंतर्गत त्यांनी तत्काळ कालबद्ध कार्यक्रम करून काळाच्या वेळेत त्यांना त्यांच्या निवेदनावरती कारवाई करायला पाहिजे होती। त्यांच्या अखत्यारीत जर विषय नसतील तर सरकारकडे पाठवायला अपेक्षित होतं, कारण सुरक्षा रक्षक मंडळ हे महाराष्ट्र राज्याच्या अखत्यारीतला विषय आहे। जर त्यांची स्वेच्छाने नियुक्ती स्वेच्छाने राजीनामा दिलेला जर त्यांना रद्द करून पुन्हा सेवेत समायोजन करायचं असेल तर त्याच्यासाठी प्रावधान आहे। त्याच्यासाठी राज्य सरकार आणि कामगार आयुक्त कामगार सचिव याच्यावरती निर्णय देऊ शकतात त्यांच्या अर्जावरती, परंतु यांच्या कार्यालयामार्फत ते प्रस्ताव तिथं जायला पाहिजे होते। 6-7 महिने झाले हे इंद्रपाल जानवर एका कंटिन्यू त्यांच्या कार्यालयाची सेवाशी झगडत आहे आणि देवेंद्र भाऊ उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यालयातसुद्धा यांनी दिलं होतं। त्यांचंसुद्धा पत्र होतं यांना। संजय खाडे साहेबांनी सुद्धा त्यांच्या पीएने सांगितलं होतं आम्हाला की यांचे प्रस्ताव माझ्याकडे येऊ द्या, मी सेवाचं जे काही तुमचा समायोजितचा कार्यक्रम आहे मी करून देतो। परंतु ना त्या सुरक्षा रक्षक मंडळानं दखल घेतली ना अपर आयुक्तांनी दखल घेतली, म्हणून आज मोठ्या नाईलाज असतो आम्ही कामगार अपर आयुक्त जे आहेत लोया साहेब त्यांच्याशी आज सांगितलं की तुमच्या अखत्यारीत विषय असताना तुम्ही एक निकाली लावायला पाहिजे होता, नाहीतर राज्य सरकारकडे महाराष्ट्र राज्य कामगार मंडळाकडे हा विषय पाठवायला पाहिजे होता, कारण सुरक्षा रक्षकाचा विषय आहे ना। त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं आता म्हणणं आहे की उद्याला आम्ही देतो, ते उद्याला देणारच आहेत, पण आतापर्यंत 6 महिने काय दिलं नाही हा बी आमचा एक प्रश्न आहे त्यांना। जर नाही दिलं उद्याला तुम्ही काय करणार? मग नाही दिलं तर मग आता काय आहे? ची मागणी अशी राहील की सुरक्षा रक्षक मंडळ म्हणजे सुरक्षा गार्ड हा काही MPSC UPSC फार मोठी काही क्लास 1 क्लास 2ची पोस्ट नाही आहे। हा सुरक्षा रक्षकाचा प्रश्न आहे आणि तो अधिकृत तिथं होता। आरोग्य चांगले नसल्यामुळे त्यानं स्वेच्छेने राजीनामा दिला। आता डॉक्टर साहेबांचं फिटनेस सर्टिफिकेट आहे, त्यांना ड्युटीवर जॉईन करण्यासाठी आणि ते सेवा करण्यासाठी तत्पर असल्यामुळं आणि तयार असल्यामुळं कामगार कार्यालयाकडून सुरक्षा रक्षक मंडळाकडून त्यांनी लवकर याची समायोजित नियुक्ती करायला पाहिजे 7-8 दिवसाच्या आत। बरं कृष्णकांत इंद्रपाल जनवार काय म्हणणं आपलं? काय झालं जोराने सांगा। तिकडे हां तब्येत खराब झाली। बरं त्या कारणानं ते तुम्ही राजीनामा दिला जोराने जरा ते माझीवाली परिस्थिती पण गंभीर होती, म्हणून मी पैशाची मागणी केली त्यांना आणि पैसा उचलून घेतला होता। परंतु ते पैसे उचलल्यानंतर मी ते राजीनामा गलतीने देण्यात येऊन गेलता माझ्या, पण आता मी डॉक्टरच्या सर्टिफिकेटनुसार ड्युटी करण्यास हे आहे फिट आहे, त्या कारणाने मी ते सर्टिफिकेटही दिलं तर मला घ्यायला काही ठीक।